नो शुगर डे 10. तर आज 10 दिवस पूर्ण झाले साखर सोडल्यावर. तर आज माझा ब्रेकफास्ट होता मूग डाळीचे अप्पे. यासाठी मी एका मिक्सर जारमध्ये भिजवलेली 1 वाटी मूग डाळ, हिरवी मिरची माझ्या आवडीनुसार, आल्याचा छोटासा तुकडा आणि अर्धी वाटी बारीक रवा घालून मी वाटून घेतलं. यामध्ये माझ्याकडे असलेल्या ज्या काही भाज्या म्हणजे कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च छान बारीक कापून घेतली आणि हे सर्व त्या बॅटरमध्ये घातलं. हे छान मिक्स करून घेतलं. आता एका अप्पे पात्रामध्ये मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि हे बॅटर थोडं थोडं घालून घेतलं. 3 ते 4 मिनिटांनी हे अप्पे पलटी करून घेतले. छान दोन्ही साईडने भाजून घेतले. तर झाले झटपट मूग डाळीचे अप्पे. आणि खरंच हा नाश्ता खरंच खूप छान होता. मी खरं आधी यापूर्वी अशी काही करायची नाही. पण जेव्हापासून मी असं करायला सुरुवात केली आहे, मलाच खूप छान वाटतं आहे, की मी चांगलं काहीतरी खायचा प्रयत्न करते, ज्याच्यामध्ये काहीतरी प्रोटीन असतं. तर आजचा दिवस खरंच माझा हेक्टिक होता. माझं शेड्यूल खूप हेक्टिक होतं. त्यामुळे जेवणामध्ये मी थोडासा शॉर्टकट केला. तर आज माझ्या दुपारच्या जेवणामध्ये होतं मोड आलेल्या कुळथाची सुकी भाजी, 2 चपात्या आणि दही. असं मी काहीतरी कुळथाची भाजी करते आणि जी चांगली लागते. पण कुळीथ जरा जास्त शिजवावे लागतात एवढंच. तर संध्याकाळी माझे लेक्चर्स होते, घरी यायला उशीर होणार माहिती होतं. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी मी कॉफी घेतली विदाऊट शुगर आणि त्याच्यावर थोडे नट्स खाल्ले. तर रात्रीच्या जेवणामध्ये एक चपाती होती, थोडीशी सकाळची भाजी होती कुळथाची. त्याच्यानंतर पनीरची भाजी केली होती, बुर्जी थोडक्यात, आणि टोमॅटोचं सार होतं कालचं, मग थोडासा भातसुद्धा खाल्ला. तर असं होतं माझं रात्रीचं जेवण. तर आजही मी प्रयत्न केला, की मध्ये मी अरबट-चरबट काहीच खाणार नाही आणि उशिरा खरं तर माझं जेवण झालं. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.